नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज जे आहे आपल्या इकडे बोरची वॉशिंग करणं आहे, तेव्हा ते जे आहे बोर चालू झालं सध्या। तुम्हाला दाखवतोच मी बोरची वॉशिंग करतो कशी। हे जे आहे या टाकीतलं पाणी त्या पाईपानं त्या बोरमध्ये जाते आपल्या, आणि त्या बोरमधून सगळं खराब पाणी बाहेर निघून चांगलं पाणी अंदर जाते। तेव्हा दाखवतोच तुम्हाला मी कसं काय प्रोसेस आहे ते। काही अशा प्रकारे सध्या चालू आहे आपल्या बोरची वॉशिंग। म्हणजे पूर्ण खराब जे खराब पाणी दिसून राहिलं तुम्हाला, हे पूर्ण खराब पाणी बाहेर येतात लोक, म्हणजे जर लोक त्यातून स्वच्छ पाणी बाहेर येत नाही तर लोक आता हे असंच धरून बसा लागते। पूर्ण त्यातलं खराब पाणी काढून पूर्ण चांगलं पाणी जर लोक निघत नाही तर लोक हे असंच काम करायला लागते। त्याला दाखवतोच तुम्हाला, नवीन नवीन अपडेट देतच राहतो तर लोक, फक्त तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। तर मित्रांनो, सध्या आपली बोर जे आहे ते धुवून धावून पुरी कंप्लीट झाली, आणि हे जे इथं नाली पडली होती तर ते नालीतून ट्रॅक्टर निघण्यासाठी काही अशा प्रकारचा जुगाड केला, आणि हे ना याचा सेटअप पुरा लावून घेतला। आणि ते पाहू शकता तुम्ही, आता ते द्यायचं ते जोडजाड करून ते करणं चालू आहे, म्हणजे हे मशीन काढायची तयारी चालू आहे आतून। तर हे आपलं बोर जे आहे ते पूर्ण कंप्लीट झालं। फक्त आता याच्यात मशीन आणायची राहिली, बस बाकी काहीच नाही। फक्त मशीन आणायची राहिली, मशीन, केबल आणि मीटर त्याचं जे असते ते। आता हे बोर आपलं पुरं कंप्लीट झालं, म्हणजे बाकीचं राहिलं बरं, पाणी काढायसाठी मशीन आणि ते आणायचं राहिलं। आता यायला सांगितलं हे का आणून देतात आपल्याला सगळं, कारण की सगळा कॉन्ट्रॅक्ट यायच्याच इकडे आहे तो। आता चालू आहे ते द्यायचं बोर गाडी काढणं, दाखवतो तुम्हाला। हे आता हे जे जोडून टाकतील आणि त्याची बोरची गाडी घेऊन जाते। धीरेच नाही केले तुम्ही ना बरोबर। आता याचं पुरं बोरचा सेटअप झाला, हे पुरं त्याचं सामान टाकलं, हे बा पाहून घ्या, पाईप भरले त्यानं अजून म्हणजे पूर्ण सेटअप करून टाकला। आणि आता हे जे आहे ते लाकडं भरून राहिले, आणि हे आपले बोर काही अशा प्रकारे कंप्लीट झाली। याचं पाणीच नाही जाऊन राहिलं खाली, याचं पाणी खाली नाही जाऊन राहिलं काही का, चिरे मिरे भुजले का तुम्ही ना? हा हो इम्रान भाऊ, काय आहे हे किती वापरतो पाणी तटीच आहे ना, बोरले पाणी जास्त आहे म्हणून ते काही चाललं नाही अंदर। हा कल्याण आता हे जे आहे हे बोरचं तोंड ते मामानं बांधून घेतलं, कोणा त्याच्यात गोटा गिटा टाकला नाही पाहिजे म्हणून। गाठ मारून राहिले उद्या भरपूर, उद्या लागते भरपूर। ठीक आहे, भाऊनं सांगितलं उद्या पाणी भरपूर लागते। आता हे झालं याचं ट्रॅक्टर चालवून, आता चालले बाबा ते। जाऊ द्या भाऊ, इकडे बा इम्रान भाऊ, चालले ते। जाऊ द्या, आता आजच्या ब्लॉगची एंडिंग हटीस। बाय बाय, सबस्क्राईब करून टाका।